दिनांक 30 नोव्हेंबर 1949 श्रीमती मालतीबाई आणि श्री विष्णू बाळकृष्ण खातू यांच्या कुटुंबात सुमन, मंदाकिनी आणि निर्मला या 3 मुलींच्या पाठीवर कुलदीपक जन्माला आला. त्याचेच नाव शरद. हा शरद पुढे जाऊन एक सुप्रसिद्ध कामगार कार्यकर्ता, नेता आणि परळ विधानसभेचा आमदार म्हणून सुपरिचित झाला. शरद खातू यांच्या जन्मानंतर या दाम्पत्यास विलास, अनिल आणि सुनील असे आणखी 3 पुत्र झाले. 15 जून 1950 रोजी त्यांच्या वयाच्या केवळ 6 महिन्यातच त्यांच्या आईवडिलांनी त्यांना श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला नेऊन त्यांच्यावर पहिला धार्मिक संस्कार रुजविला. त्यांचे प्राथमिक शिक्षण महाडच्या वाळंदखुर्द या त्यांच्या जन्मगावीच झाले. वडील गिरणी कामगार, त्यामुळे घरची परिस्थिती हालाकीची. कुटुंब मोठे, त्यामुळे साऱ्यांचीच आबाळ. तरीही या उभयतांनी आपल्या मुलांना संस्कार आणि सदाचार देण्यात कोणतीही कसूर भासू दिली नाही. कालचक्र पुढे सरकत होते. बहिणींची लग्न होऊन त्या सासरी नांदू लागल्या. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर शरद खातू यांनी वडील कामगारांसह राहत असलेल्या त्यांच्या लालबाग येथल्या गाळ्यात राहून नायगावच्या लोकसेवा विद्यालयामध्ये पुढील शिक्षण घेतले. कालांतराने पाठचे भाऊसुद्धा शिक्षणासाठी मुंबईला येणार, म्हणून शरद खातू यांच्या सांगण्यावरून त्यांच्या वडिलांनी घाटकोपरच्याच काजू टेकडी परिसरात वीज, पाणी किंवा शौचालयाची सोय ही नसलेल्या परंतु अनेक कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या पत्र्याच्या चाळीतील एक खोली घेतली. या अशा विपरीत परिस्थितीतही सन 1967 मध्ये श्री शरद खातू यांनी आपली 11वी अर्थात तेव्हाची मॅट्रिकची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. थोडंसं मागे सन 1966ला मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली. बाळासाहेबांनी दिलेल्या बजाव पुंगी हटाव लुंगी या घोषणेने शरद खातू यांनाही त्यावेळी शिवसेनेचे आकर्षण वाटले. आपल्या हरहुन्नरी स्वभावाने आणि बेडर वृत्तीने ते लवकरच शिवसेनेच्या उपशाखा प्रमुख या पदावर कार्यरत झाले. त्यावेळी नगरसेवक श्री पारा कदम यांच्या सहकार्याने त्यांनी त्या विभागामध्ये नळपाण्याची, विजेची सोय करून घेतली. या आणि अशा अनेक धडाडीच्या सामाजिक कार्यांमुळेच पुढे शरद खातू लवकरच विभागामध्ये लोकप्रिय होऊ लागले. दिनांक 23 मे 1975 रोजी त्यांचा विवाह कुमारी रंजन अनंत लाड यांच्याशी झाला. लग्नापूर्वीच त्यांनी घाटकोपरच्याच भटवाडीमधील रामजोशी चाळीमध्ये एक घर घेतले. पुढील काळात अगदी महाराष्ट्र विधानसभेचे आमदार झाल्यानंतरही ते संपूर्ण कुटुंबासह त्याच चाळीमध्ये वास्तव्यास होते. घाटकोपरच्या भटवाडीमध्ये शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या शरद खातू यांनी डॉक्टर दत्ता सामंत यांच्या कामगार आघाडीचा झेंडा हाती घेतला. व्होल्टासमधील कामगारांच्या आग्रहाखातर 1980 साली त्यांनी व्होल्टास कंपनीमध्ये कामगार युनियनचा झेंडा रोवला. सुरुवातीच्या संघर्षानंतर आणि 100% कामगारांच्या एकजुटीमुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने डॉक्टरांच्या युनियनला मान्यता दिली आणि त्यानंतर कामगारांसाठी 300 रुपये पगारवाढीचा पहिला करार हा श्री शरद खातू यांच्या सहीने झाला होता. या अभूतपूर्व करारानंतर श्री शरद खातू हे डॉक्टर दत्ता सामंत यांच्या युनियनचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून सुपरिचित झाले. दरम्यान डॉक्टर सामंतांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या गिरण्यांच्या ऐतिहासिक संपामध्ये गेट मीटिंग, मोर्चे, जेल भरो आंदोलने, जाहीर सभा या अशा विविध आंदोलनांमध्ये श्री शरद खातू यांच्या कुशल आणि सक्रिय नेतृत्वाला समस्त कामगार वर्गाने अक्षरशः डोक्यावर घेतले. 1985च्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचमुळे तात्कालीन परळ आणि आत्ताच्या शिवडी मतदारसंघामधून श्री शरद खातू हे आमदार म्हणून विजयी झाले. सामान्य कुटुंबातील एक कामगार कार्यकर्ता, कार्यसम्राट आमदार म्हणून समस्त महाराष्ट्राला सुपरिचित झाला. त्यावेळेस व्होल्टास कंपनीतील सर्व कामगारांनी आपला 2 दिवसांचा पगार त्यांना निवडणूक खर्चासाठी दिला असल्याचे आणि कंपनीच्या व्यवस्थापनानेही फार मोलाचे सहकार्य केल्याचे ते आवर्जून सांगतात. कंपनीचे सर्व कामगार, कामगार आघाडीचे सर्व नेते, डॉक्टर दत्ता सामंत, दादा सामंत, PS बोराडे आणि इतर असंख्य कार्यकर्ते यांनी कमालीचे संघटन कौशल्य दाखवल्यामुळेच आपण विजयी झाल्याचे ते अभिमानाने सांगतात. सोबतच लालबाग परळच्या सर्व मतदारांचा मी कायमस्वरूपी ऋणी असल्याचे ते विनम्रपणे मान्य करतात.
स्वप्नील, शैलेश आणि स्वाती या आपल्या 3 मुलांचे संगोपन, शिक्षण आणि सर्व कुटुंबियांसह सासू सासरे यांची संपूर्ण जबाबदारी सौ गीता शरद खातू यांनी लिलया पेलल्यामुळेच आपण घराबाहेर अगदी निश्चिंत होऊन कामगार क्षेत्रामध्ये आणि मतदारसंघासह विधानसभेमध्ये देखील उल्लेखनीय आणि दखल घेण्याजोगे काम करू शकलो असे शरद खातू प्रांजळपणे मान्य करतात। आमदारकीच्या या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांना डॉक्टर दत्ता सामंत, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, मृणाल गोरे, राम कापसे, राम नाईक, अगदी व्ही.पी. सिंग यांच्यासारख्या विविध पक्षीय दिग्गज नेत्यांचा अगदी जवळचा सहवास लाभला असून या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामधील प्रभावशाली गुण आत्मसात केल्यामुळेच ते निर्लोभी निस्वार्थी वृत्तीने आपले काम करीत असून आपले जीवन अत्यंत साधे, सरळपणाने परंतु आनंदाने जगत आहेत। सन 1990 साली श्री राम मंदिराच्या मुद्द्यावर लढल्या गेलेल्या ऐतिहासिक आणि झंझावाती निवडणुकीमध्ये शरद खातू यांना अगदी निसटता पराभव पत्करावा लागला। याचे शल्य मनात असतानाच आज अयोध्येमध्ये भव्य दिव्य असे श्री राम मंदिराचे स्वप्न साकार झाल्याचा अवर्णनीय असा आनंद असल्याचे ते मोकळेपणाने सांगतात। राजकीय क्षेत्रातून थोडंसं बाजूला झाल्यानंतर त्यांनी IT क्षेत्रातील रोल्टा ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये कामगारांच्या पगारवाढीचे 3 करार करून कामगारांना बढती देऊन कामगारांचा आशीर्वाद मिळवला। त्यानंतर 1997 साली त्यांनी महानगर कामगार युनियनची स्थापना करून या माध्यमातून किरण मिल ठाणे, स्टारलाइट कंपनी कांदिवली, निओसिम इंडस्ट्रीज लिमिटेड ठाणे अशा अनेक कंपन्यांमध्ये सकारात्मक करार करून कामगारांना त्याचा लाभ मिळवून दिला। सध्या ते राहत असलेल्या मुलुंड येथील मराठमोळं मुलुंड या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सेवा प्रदान करून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत। जमेल तसे देशाटन हा त्यांचा आवडता छंद। कामानिमित्त दुबई येथे वास्तव्यास असणारा आपला पुत्र स्वप्नील याने आम्हा उभयतांना संपूर्ण दुबई पर्यटन घडवल्याचे ते अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने सांगतात। यासोबतच आपले राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व मित्रवर्य श्री राम नाईक साहेब यांनी त्यांच्या उत्तर प्रदेश येथील राज्यपाल पदाच्या कार्यकाळामध्ये आवर्जून निमंत्रण देऊन सन्मानित केल्याचेही ते अगदी न विसरता सांगतात। आपले उभे आयुष्य जनसेवेसाठी वेचणारा एक सामान्य कार्यकर्ता, प्रामाणिक आणि कर्तबगार कामगार नेता अर्थात कार्यसम्राट माजी आमदार श्री शरद खातू हे आज आपल्या वयाची 75 पूर्ण करीत आहेत। या प्रसंगी त्यांना पुढील निरोगी दीर्घायुष्यासाठी भरभरून शुभेच्छा।